ठाणे महापालिकेतील भाजप आणि शिंदे सेनेत महासभेदरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात पक्षाच्या नगरसेवकांची रविवारी विशेष बैठक घेतली। महायुतीच्या माध्यमातूनच ठाणे महापालिकेचा कारभार पुढे जाणं आवश्यक आहे अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली। शिंदे सेनेसोबतचा वाद वरिष्ठ पातळीवर चर्चेतून सोडवला जाईल असं आश्वासन त्यांनी दिले। वर्तकनगर येथील भाजप कार्यालयात जवळपास 2 तास बैठक घेतली। या बैठकीला पक्षाचे सर्व नगरसेवकही उपस्थित होते। बैठकीत भाजप नगरसेवकांनी शिंदे सेनेच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। महासभेत चर्चा न करता विषयपत्रिका मंजूर केली जाते। निर्णय प्रक्रियेत भाजपला डावललं जातं। तसंच प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या। मागील काही महिन्यांपासून असलेली नाराजी यावेळी उघडपणे व्यक्त करण्यात आली। पक्ष नेतृत्वानं याबाबत तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणीही करण्यात आली। त्यावर चव्हाण यांनी नगरसेवकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला। या बैठकीनंतर ठाणे महापालिकेचाही कारभार महायुतीच्या समन्वयातून चालावा हा आमचा प्रयत्न राहील असं चव्हाण यांनी सांगितलं। महासभेत चर्चा न करता विषय मंजूर होत असल्याची भावना नगरसेवकांनी व्यक्त केली आहे। मात्र सर्व कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असंही चव्हाण यांनी सांगितलं।